एक कॉन्फरन्स भरली होती. त्या कॉन्फरन्समध्ये ती जजेसची कॉन्फरन्स होती. त्यामध्ये प्रत्येक जज इतक्या उत्सुकतेनं सांगत होते, की मी 498 पानाचं जजमेंट दिलं. नंतर काही दुसरे जज उठले. ते म्हणले, "मी 384 पानाचं जजमेंट दिलं." काही जण 5-5 हजाराचे जजमेंट्स दिले, काही जणांनी 7-7 हजाराचे पानांचे जजमेंट दिलं असं ते एकमेकांना सांगत होते आणि इतकं उत्सुकतेनं सांगत होते, की मी किती मेहनत केलेली आहे या गोष्टीवरती. एक गोष्ट लक्षात घ्या, किती मोठं जजमेंट तुम्ही लिहिताय, ही खरंच महत्वाची गोष्ट आहे का कोणत्या पक्षकारासाठी? त्याला फक्त खाली जी छोटीशी ऑर्डर दिलेली आहे ना, की तुम्ही तुमचा दावा जिंकलात किंवा तुम्ही तुमचा दावा हरलात. जिंकलात तर का जिंकलात हे 4 लाईनमध्ये आणि हरलात तर का हरलात याचे सुद्धा 4 लाईनीमध्ये जर तुम्ही स्पष्टीकरण दिलं. मान्य अप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स इज व्हेरी इम्पोर्टंट फॉर द जजमेंट. पण ज्या पक्षकारासाठी तुम्ही हे जजमेंट देताय, त्या पक्षकाराला ते समजलं तरी पाहिजे ना. 400-400, 500-500, 300-300 पानाचे हे जे जजमेंट आहेत ना, ते आम्ही वकील सुद्धा वाचत नाहीत. मग तुम्ही ते त्या पक्षकारासाठी बनवताय असं जर तुम्ही म्हणत असाल, तर पक्षकाराला या मोठ्या-मोठ्या जजमेंट्सची गरज नाहीये. त्यांना न्याय हवाय. तुम्ही 2 शब्दामध्ये जरी तो न्याय सांगितला, तरी तो पुरेसा असणार आहे त्यांच्यासाठी. विचार करा.